तर आपण प्रार्थना करूया, आपण धन्यवाद देऊया. आमचा परमेश्वर जिवंत आहे प्रियानो, तो महान आहे, थोर आहे, दयाळू, कृपाळू, मंद क्रोध, दयेशयोग्य, संपन्न देव आहे. प्रियानो, जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला खरोखर आशीर्वाद मिळतात. तो आशीर्वादित करणारा देव आहे. मनुष्याच्या पापासाठी तो आलेला आहे या पृथ्वीवर. तो कुठलं धर्म, जात आणि लोक म्हणजे त्यांना खाली करून बघावं, कोणाला वर करून बघावं, श्रीमंत लोकांना जास्त रिस्पेक्ट द्यावं, गरिबांना खाली करून बघावं, ह्यासाठी आलेला नाहीये. येशू पुरा जगासाठी, जगाचा उद्धार करावा म्हणून ह्या जगामध्ये आलेला आहे. तो मनुष्यासाठी आलेला आहे. मनुष्यावर प्रेम करणारा हा देव आहे. जो कोणी प्रभू येशूवर विश्वास करतो त्याचा उद्धार होते. प्रियानो, उद्धार खूप महत्वाचा. आम्ही सर्व जग मिळवलो, आम्ही आमच्या आत्म्याचा नाश झाला तर काय फायदा आहे? आम्ही जर येशूला मिळवलो, आम्ही त्याच्यावर विश्वास केलो आणि त्याच्या बरोबर चाललो तर आपल्याला स्वर्ग मिळते. प्रियानो, स्वर्ग आहे, नरक आहे, म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास करूया. देवा, मी धन्यवाद देतो. माझ्या देवा, हे परमेश्वराची प्रार्थना तू आशीर्वादित कर. गुगल मीटला जे बंधू बहिणी कॉन्फरन्स कॉलला बसलेले त्या सगळ्यांना आशीर्वादित कर. देवा, मी धन्यवाद देतो. हे ऐकणाऱ्या प्रत्येकाला समजून दे देवा, तू देव आहेस. येशूच्या नावामध्ये आमेन. तर आपण बघणार आहोत मनुष्य ज्यावेळी समस्येत असतो त्यावेळी परमेश्वर त्याच्या संगती कसं बोलतो किंवा प्रगट करतो हे आपण बघणार आहोत. हालेलुया, आमेन. काय देव तुम्हाला आशीर्वाद देव, देवाची कृपा खाली उतरवून येऊन दे. तो महान परमेश्वर आहे, थोर देव, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. तू आपल्या महिमेस योग्य आहे, आराधनेस योग्य आहे, स्तुतीला योग्य आहे. आपण दानियेला बद्दल बघणार आहोत. कठीण प्रसंगामध्ये, संदेशाचं नाव आहे कठीण प्रसंगामध्ये देव प्रगट करतो. हालेलुया. कठीण प्रसंगामध्ये देव प्रगट करतो गूढ गोष्टी आपण बघणार आहोत. आपण दानियेलचा 2रा अध्याय 1 वचन वाचूया. आपल्यामध्ये सविता आहे, वाचील. आपण धन्यवाद देऊया. नबुकदनेसराला त्याच्या कारकिर्दीच्या 2ऱ्या वर्षी स्वप्न पडले. त्याने करून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली. आमेन. आता इथे काय झालेलं आहे बघा. नबुकदनेसर राजा सर्व जिंकत आलेला आहे. यरुशलेम जिंकलेला आहे. लक्षात घ्या, यरुशलेम आग लावून जाळलेली आहे. यरुशलेमचे तट जाळलेले आहेत, काही घरं जाळलेली आहेत आणि लोकांना तिथनं गुलाम म्हणून घेऊन आलेला आहे. आता इथे ह्याच्यामध्ये 3-4 माणसं आणलेले आहेत. त्याने भरपूर आणलेले आहेत, पण त्याच्यामध्ये खूप चांगले देवाला भिवून वागणारे 4 माणसं आहेत. एक दानियल आहे, शद्रक, मेशक, अबेदnego आहेत. हे 4 तिथे आणलेले आहेत आणि हे 4 पण गुलाम म्हणून आणलेले आहेत. प्रियानो, आता ह्या राजाला, नबुकदनेसर राजाला एक स्वप्न पडलेलं आहे. लक्षात घ्या, त्या स्वप्न खूप मोठं स्वप्न त्याला परमेश्वराने दाखवलेलं आहे आणि त्या स्वप्नाचा अर्थ सांगणारे त्याच्या राज्यामध्ये कोण पण नाही आहे. लक्षात घ्या, कोणी नाही. राजा खूप प्रयत्न करतो, म्हणजे विचारण्यासाठी. तो सगळ्या मांत्रिक, तांत्रिक, त्याचे जे कोण लोक आहेत त्या सगळ्यांना तो विचारतो, पण त्याचा स्वप्नाचा अर्थ कोणी सांगत नाहीत. हालेलुया. काय सांगत नाहीत. पण तो शेवटी 5वं वचन आपण वाचूया. आता 5व्या वचनात तो काय म्हणतो बघा. राजाने कासद्यास म्हटले की माझा ठराव होऊन चुकला आहे की माझे स्वप्न व त्याचा अर्थ ही तुम्ही मला कळविले नाही तर तुमचे तुकडे तुकडे करून तुमची घरे बुकुरडे करावे. आमेन. काय म्हणालाय बघितला राजा म्हणालाय की जर तुम्ही स्वप्नाचा अर्थ सांगितला नाही तर काय होईल, तुमचे तुकडे तुकडे करण्यात येईल म्हणे. हालेलुया, आमेन. बघायचं तुका म्हणतं, राजाने कासद्यास म्हटले की माझा ठराव होऊन चुकला आहे की माझे स्वप्न व त्याचा अर्थ मला तुम्ही
कळवला नाही तर तुमचे तुकडे तुकडे करून तुमची घरे उखरडे करावेत. हालेलुया. काय म्हणत आहेत? उखरडे करावेत. हालेलुया. म्हणजे राजा सांगत आहे लोकांना, पण राजा काय म्हणत आहे? मला स्वप्न पडलंय, खरं आहे, पण त्या स्वप्न आता बघा कसं असतंय बघा. स्वप्न पडलंय, आम्ही काय करतोय? स्वप्न सांगतोय. मला पाणी आलं होतं, मला आग आली होती, मी जंगलात गेलो होतो, मी मशानभूमीत गेलो होतो, किंवा मला कुत्रं चावायला आलं, मला अमुक झालं तमुक झालं, आम्ही सांगतो. पण इथे राजा सांगत नाहीये. राजा म्हणतोय तुम्ही सांगा मला. मी सांगितल्यावर तुम्ही सांगशीला, पण तुम्ही स्वतः सांगा. तिथे त्या सिनार प्रदेशामध्ये, बाबेलमध्ये असा कोणी व्यक्ती नव्हता की हे स्वप्न सांगावा. हालेलुया. म्हणून तो म्हणतो 6 वचनामध्ये, तुम्ही स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगाल तर तुम्हाला माझ्याकडून देणग्या, इनामे व मोठे मान मिळेल. यास्तव स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगा. नाही सांगितलं तर काय होणार? तुमचे तुकडे तुकडे करण्यात येईल. हालेलुया. आमेन. मग राजा काय केला? राजाला कोणी स्वप्न सांगणारे तिथे मिळालेले नाही आहेत. एकही माणूस मिळालेला नाही. तर राजा काय म्हणतो? जेवढे बी ज्ञानी लोक आहेत बघा, जेवढे बी ज्ञानी लोक आहेत तेवढ्या सगळ्यांचा, ज्ञानी लोकांचा ह्या सिनार प्रदेशामध्ये माझ्या हयातीत जेवढे बी ज्ञानी आहेत, मांत्रिक तांत्रिक सगळे, त्यांचा वध करा म्हणून ऑर्डर काढतो. लक्षात आला? आता तिथे आणि 4 ज्ञानी लोक कोण आहेत? शद्रक, मेसेक, अबेदनेगो आणि दानियल. हे ज्ञानी लोक आहेत. हालेलुया. त्यांच्याकडून त्यांचा बी वध होणार. हालेलुया. लक्षात घ्या, त्यांचा पण वध होणार. आणि हे तर विश्वासू आहेत, हे तर प्रार्थना करणारे लोक आहेत. आणि हे त्यांना समजलं, दानियलाला समजलं. आता ह्या सगळ्या साम्राज्यामधले जेवढे बी ज्ञानी लोक आहेत त्यांना राजा हुकूम केलाय वधण्याचा, मारण्याचा, आणि त्यांचा तो मारणारा पण निघालाय मारायला. आणि दानियेलाला 12 वचनात समजतंय बघा. तो हे काय म्हणतो? हे ऐकून राजा क्रोधाने संतप्त झाला आणि बाबेलाच्या सर्व ज्ञानाचा वध करावा असं त्याने आज्ञा केली. हालेलुया. आज्ञा केली, आज्ञा झाली वधण्याचा. लक्षात घ्या, काय आज्ञा केली? राजाने आज्ञा केली. 13 वचन सांगताय, ज्ञानाचा वध करावा हा हुकूम सुटला तेव्हा दानियेलाचा व त्यांच्या सोबत्यांचा वध करावा म्हणून लोक त्यांना शोधू लागले. का? दानियल, तुम्ही पहिला अध्याय जर वाचला, दानियेला एवढा ज्ञानी आणि शद्रक, मेशक एवढा ज्ञानी त्या पुरा सिनार प्रदेशात कोणी नव्हतं. बाबेलमध्ये कोण नव्हतं. का तर ह्यांच्यामध्ये उत्तम आत्मा काम करत होता देवाचा. हे देवाचे लोक होते. हालेलुया. म्हणून तुमच्या आणि माझ्यामध्ये उत्तम आत्मा काम करतो. जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो ज्ञानी माणूस आहे. त्याच्याकडे देवाचं ज्ञान येत आहे, स्वर्गातलं ज्ञान येत आहे. हालेलुया. आणि तो हुशार आणि शाना असा बनतो. हालेलुया. हालेलुया. तो आशीर्वादित व्यक्ती होतो. म्हणून ह्याला समजलं काय म्हणून बघा, लोक त्याचा हेवा करायचे, लोक त्यांच्यावर जळायचे. का जळायचे? शद्रक, मेशक, अबेदनेगो आणि दानियल हा ज्ञानी पुरुष आहे. आणि दानियल हा राजमहल मध्ये राहणारा व्यक्ती होता. म्हणून सगळे लोक त्याला शोधायचे. प्रियानो, तुमच्यावर पण लोक जळत्यात. तुम्ही सुधारला, तुमची सुधारणा झाली, तुम्ही चांगले कपडे घालता, चांगलं वागताय, रोज प्रार्थना करताय, तुम्ही व्यसन सोडलेलं आहे, तुम्ही दारू सोडलेला आहे, सिगारेट सोडलेला आहे, बिडी सोडलेला आहे, काय तुम्ही सगळ्या वाईट गोष्टीपासून बाहेर पडलाय, तुम्ही कर्जातनं बाहेर पडलाय, देव तुम्हाला कर्जातनं बाहेर काढलाय. हे लोकांना बघून ना लोक जळायला सुरू करतात. आणि ते कुठे जातात, कसली प्रार्थना करतात, हे सगळं त्यांच्या मनामध्ये येतंय. प्रियानो,
सेम इथे दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगोला हे लोक मारण्यासाठी शोधत आहेत का? हे गुलामगिरीतून गुलाम म्हणून आणलेले आहेत, यरुशलेम मधनं त्यांना पकडून आणलेला आहे, तरी पण हे एवढे ज्ञानी कसं काय? ह्यांच्याकडे एवढं ज्ञान कुठून आलं? लक्षात घ्या, त्यांच्याकडे उत्तम आत्मा, देव, सृष्टीकर्ता, निर्माण करता स्वामी त्यांच्यामध्ये काम करत होता. हालेलुया. तो देव तुमच्या बरोबर पण आहे, तुमच्या मध्ये पण काम करत आहे. तुमचा पती किती दारुडा असला, देव त्याला सोडवणार. तुमच्याकडे किती मोठा आजार असला, देव त्यातनं तुम्हाला बरं करणार. तुमचं किती मोठं ठिकाणी कर्ज असलं, देव त्यातनं तुम्हाला मुक्त करणार. हालेलुया. तुम्ही कसल्याही बंधनात असला, देव त्या बंधनातून तुम्हाला सोडवणार. हालेलुया. म्हणून तुम्हाला प्रार्थना करायची गरज आहे. तुम्ही देवासमोर आलं पाहिजे, देवासमोर गुडघे टेकलं पाहिजे. आता दानियल काय करतोय बघा, प्रार्थनामय जीवन तुमचं लाईफ उज्ज्वल आणि प्रकाशमय बनवत आहे. हालेलुया. आणि म्हणून काय, तुम्हाला आणि मला घाबरायची गरज नाही प्रियानो. या दुनियात, ह्या जगामध्ये तुमच्या बरोबर जिवंत देव आहे. दानियल काय करतोय बघा, राजाचा गार्द्याचा नायक आयोग ह्या बाबेलाच्या ज्ञानाचा वध करण्यास निघाला होता. त्याच्या बरोबर दानियलाने चातुर्याने व सुज्ञतेचे भाषण केले. बघा, दानियलाच्या लक्षात आलं आता काय होणार आहे. हा जो राजाचा जो नायक आहे, तो जेवढे बी ज्ञानी लोक आहेत त्याला मारण्यासाठी निघाला. हे कळाल्यानंतर दानियल एकदम हुशारीने डोकं लढवून त्याच्याकडनं भाषण केला. आणि मग तो काय म्हणतो बघा 16 वचनात, मग दानियलाने राजाकडे जाऊन विनंती केली की मला अवकाश द्यावा, म्हणजे मी हुजुरास स्वप्नाचा अर्थ सांगेन. बघा, स्वप्न तर राजा सांगितलेलं नाही, काय पडलंय बी, देव प्रगट करायचा आहे, देव प्रगट करायचा आहे. हालेलुया. देव प्रगट केल्यानंतर तेच ठरणार. मग दानियल काय म्हणतो बघा 17 वचन, ह्यावर दानियलाने आपल्या घरी जाऊन आपले सोबती, लय इम्पॉर्टंट काय बघा, लय आपल्या लाईफ मध्ये इम्पॉर्टंट काय बघा, आपले सोबती हनन्या, मिसायल, अझरिया ह्यांना ही हकीकत कळविली. आणि 18 वचन, आणि बाबेलाच्या इतर ज्ञानाबरोबर आपला व आपल्या सोबत्यांचा घात होऊ नये म्हणून दानियलाने त्यांना विनंती केली की ह्या रशा संबंधाने स्वर्गीय देवाने आपणावर दया करावी असे त्याच्याजवळ मागावे. आम्ही कुठे जायला पाहिजे? आम्ही, तुम्ही आणि मी काय केलो असतो? लोक काय करतात आज? तुरुंगात गेला, लगेच फोन, मंत्रीला कर, ह्याला कर, त्याला कर, पोलीसला लाव. हालेलुया. तुम्ही सांगा, कुठे कुठे पळतात लोक? पैसे दे, लाच दे, हे कर, ते कर, करतात का नाही? दानियल कुठे गेलाय? दानियल आपल्या घरी गेला, आपल्या सोबत्यास सगळे हकीकत सांगितलं. आम्ही मरणार आहोत, आम्ही वाचणार नाही, सगळ्या ज्ञानांचा वध होणार आहे, आमचा पण होणार आहे. आम्ही एकत्र आलं पाहिजे. कोणाकडे आम्ही गेलं पाहिजे? आमचा स्वर्गीतला देव, स्वर्गातला देव, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, त्याच्या समोर आपल्याला आता बसायचं आहे. तोच एकमेव देव आहे सोडवणारा, अन्य कोणी नाही. हालेलुया. तोच सोडवणारा, तोच आम्हाला उत्तर देणारा परमेश्वर, तोच प्रगट करणार. स्वप्नाचा अर्थ प्रगट करायचा. हालेलुया. ही साधी गोष्ट नाही, लक्षात घ्या. मला 1 महिना झालं, माझे एक मित्र आहेत, त्यांनी एक काय तर त्यांचा उद्योग करणार आहेत चांगला. त्यांनी मला सांगितलं होतं, मी तुम्हाला सांगणार नाही माझं काय ते बिझनेस, तुम्ही प्रार्थना करायचा, देव तुम्हाला प्रगट करून दे. तुम्ही देवाचे सेवक आहे का नाही? प्रगट केला की मग तुम्ही प्रार्थना करून मला सांगा. तेच म्हणून मी वाटतं सांगणार नाही म्हटलंय. मी 4 वेळा विचारलो,
एकदा विचारलो, परत भेटल्यावर विचारलो, मी आणि सविता गेलो होतो विचारलो, पण सांगितले नाहीत. 2 महिन्यानंतर 15 दिवसापूर्वी देव त्यांचं प्रगट केला मला, त्यांनी काय करणार आहेत. आणि आज मी त्यांना सांगितलो फोनवर, तुला तुम्ही जे करणार आहे ते हेच आहे का नाही. मला देव प्रगट केलाय. ते म्हटले आमेन आमेन, होय तेच आहे. हालेलुया. ही रिअल घडलेली घटना. देव तुमचा जिवंत आहे. तुम्ही जसं बोलताय की चहा द्या, जेवण करा, बोला, बसा, या, जावा, सांग, आमचा देव बोलणारा आहे. आमचा देव मुक्का नाही. हालेलुया. आम्ही गेलं कुठे पाहिजे, देवाच्या चरणाजवळ. दानियल कुठे चाललाय. दानियल आपल्या लोकांना घेऊन चाललाय. लोकांना म्हणत आहे, आपल्या मित्रांना म्हणत आहे, आपल्याला एकच पर्याय आहे, आपण एकत्र झालं पाहिजे. प्रियानो, हर एक विश्वासणारे एकत्र जर झाला, कुटुंबातले लोक एकत्र होऊन प्रार्थना केले तर मोठा अद्भुत होते. दानियल कुठे गेला, आपल्या घरी गेला, आपल्या सोबत्यासने घेतला, बसला आणि देवाबद्दल सांगितलं, असं होणार आहे, आपण असं केलं पाहिजे. आता देव प्रगट केलं पाहिजे. राजा स्वप्नाचा अर्थ सांगितला नाही, राजास काय स्वप्न पडले सांगितला नाही, पण दानियलला देव प्रगट करायचा आहे. प्रियानो, तुम्ही जर तुमच्या कुटुंबात नित्य प्रार्थना केला, कुटुंब प्रार्थना केला, तुमच्या लेकरासने घेऊन प्रार्थना केला, तुमच्या लेकरांच्या हातात बायबल दिला, तुमच्या लेकरासने घेऊन तुम्ही ठरवला प्रार्थना करायची, देव मोठे मोठे दरवाजे उघडणार. हालेलुया. एकही दरवाजा बंद करणार नाही देव. सगळे दरवाजे उघडणार. तुमची मुलगी ज्ञानी होणार, तुमचा मुलगा मोठ्या हुद्द्यावर जाणार. हालेलुया. तुमच्या मुलांच्या खर्चाला, एज्युकेशनला पैसे कमी पडणार नाही. हालेलुया. मेन कुठे गेलं पाहिजे, देवाच्या चरणाजवळ. देवास सांगते आपण प्रार्थना करायची, देवाला बसायचं आहे. दानियल गुलाम आहे, गुलाम. लोक सगळे मारण्यासाठी टपलेले आहेत. दानियलावर ईर्ष्या करत आहेत, राग करत आहेत, जळत आहेत लोक. आणि दानियल मात्र देवाचा सेवक, देवाच्या चरणाजवळ गेला, कोणालाही घाबरला नाही. मी मरणार आहे याची त्याला भीती वाटली नाही. हालेलुया. शद्रक, मेशक, अबेदनगोला तो धैर्याने सांगत आहे, बाबांनो, आपण आता असं करायला पाहिजे, नंतर आपण वदले जाणार आहोत. हालेलुया. आपण 19 वचन वाचूया. मग रात्री दृष्टांतात हे रहस्य दानियेलास प्रगट झाले. हालेलुया. एका रात्री देव दानियेलाला प्रगट केला आपला दृष्टांत. आमचा देव कोण आहे? आमचा देव जिवंत आहे. प्रियानो, आपण रडत बसायची गरज नाही, कोणाकडे हात पसरायची गरज नाही. हालेलुया. हॉस्पिटलच्या दारात जाऊन मान खाली करून उभं राहायची गरज नाही. आपला देव विश्वसनीय देव, राजा देव येशू, त्याच्या चरणाजवळ जायचं आहे. हालेलुया. आमेन. खूप जळणारे आहेत लोक, माझ्यावर पण खूप लोक जळतात. हालेलुया. मला 3 चांगले चांगले पास्टर सांगितले, लक्षात घ्या. गंगाराम, तुझ्यावर खूप लोक जळत्यात म्हणून. हालेलुया. 3 पास्टर लोक हिंदी मध्ये सांगितले, जलन का आत्मा काम कर रहा है म्हणून. हालेलुया. पास्टर भजनदर सिंग, आता दुनियात चांगले त्यांची भविष्यवाणी होते की नाही, त्यांनी माझं फोटो बघितले. माझे मित्र प्रमोद दसरकार त्यांच्याकडे गेले होते, त्यांनी फोटोज दाखवले माझा. हे पास्टर आहेत, माझे मित्र आहेत. त्यांनी प्रार्थना करून हात ठेवून फोटोवर सांगितले, हा माणूस चांगला आहे, पण ह्याच्याकडे जलन का आत्मा काम कर रहा है, उसके लिए प्रेयर करूंगा म्हणून सांगितले. लक्षात आला. पास्टर सिरिल, काय पास्टर सिरिल ह्यांनी सांगितले, गंगाराम, जलन का आत्मा काम कर रहा है, जळणारा आत्मा काम करायला तुझ्यावर. लक्षात आलं तुम्हाला? तुम्ही वर जायला लागला ना तर जळणारे लोक लय असतात, पण त्यांनी कधीही तुमच्या जोडीला येत नाही. देव तुम्हाला वर आणि वर आणि वर आणि नेतो वर. हालेलुया. तुम्हाला तो वरच नेतो, नेहमी उंचावर. जळणारे जळतच असतात. हालेलुया.
आमेन. शोधतच असतात संधी. ह्यांनी सगळे शोधत आहेत, पण दानियल, शद्रक, मेशक, अबेदनेगो गावलेले नाहीयेत. हालेलुया. देव प्रगट केला, देव प्रगट केला, त्यांचं स्वप्न प्रगट केला. हालेलुया. परमेश्वर देव प्रगट केला दानियेलाला. दानियल काय म्हणाला? एक गोष्ट लय इम्पॉर्टंट विश्वासणाऱ्या लोकांसाठी. काय इथे म्हटलेलं आहे बघा 19 वचनामध्ये, मग रात्रीचा दृष्टांतात हे रहस्य दानियेलास प्रगट झाले. त्यावरून दानियेलाने स्वर्गीय देवाचे धन्यवाद केले. स्वर्गातनं देव प्रगट करत आहे. म्हणजे तुमचं कनेक्शन कुठे आहे? तुम्ही साधे लोक आहे काय? तुम्ही शिकलाय नाही शिकलाय, अनपढ आहे काय, गरीब आहे, श्रीमंत आहे, आजारी आहे, लंगडा आहे, आंधळा आहे, देवाला काय पण कठीण नाही. देव स्वर्गातनं कनेक्शन करतोय. जसं मोबाईल मध्ये तुम्ही कुठेही अमेरिका धरला तर बोलू शकताय की नाही? हॅलो हॅलो दादा बरं आहे काय? सेम परमेश्वर दानियल कडनं बोलत आहे स्वर्गातून. हालेलुया. स्वप्नाचा अर्थ प्रगट करत आहे. त्या दानियलच्या देवाची आराधना करणारे तुम्ही आणि मी लोक आहोत. हालेलुया. आमेन. तुम्हाला आणि मला ह्या पृथ्वीवर भियायची गरज नाही. आम्ही ज्यावेळी निश्चय करतोय देवाला बसण्याचा देवासमोर, आम्ही ज्या दिवशी निश्चय करतोय देवाकडनं आज वेळ घालवायची, त्या दिवशी देव बोलायला तयार आहे. बसणारे रेडी पाहिजे. आणि सेकंड आपण त्याला धन्यवाद दिलं पाहिजे. दानियल काय म्हणतो बघा, देव तो काय म्हणतो? दानियल म्हणाला देवाचे नाव, 19 वचनाचा वाचतो बघा, स्वर्गीय देवाचा धन्यवाद केला. स्वर्गीय देवाचा धन्यवाद केला. मी 20 वचन वाचतो. दानियल म्हणाला देवाचे नाव युगानुयुग धन्यवादित असो. तुम्हाला एक छोटे उपकार पण देव केला ना, देवाला म्हणा धन्यवाद देवा, तुझं गौरव होऊन दे, तूच मान आहेस. तो काय म्हणत आहे बघा, दानियल म्हणाला देवाचे नाव युगानुयुग धन्यवादित असो, कारण ज्ञान बल ही त्याचीच आहे. तुमच्याकडे ज्ञान कुठून येते? बळ कुठून येते? स्वर्गातनं प्रियानो. हालेलुया. जग व जगातलं ज्ञान नाश होऊन जातंय. ह्या जगाचं ज्ञान नाश होणार आहे. तुम्ही डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, कलेक्टर झाला, मंत्री झाला, संत्री झाला, काय पण झाला, एक दिवस तुमचं ज्ञान या मातीमध्ये जाणार. पण स्वर्गातलं ज्ञान जर तुम्ही घेतला, देवाकडून वरून येणारं ज्ञान, याकोब 3:17 प्रमाणे ते ज्ञान तुम्हाला स्वर्गात पोहोचवणार आणि स्वर्गातल्या गोष्टी प्रगट करणार ज्ञान आहे. म्हणून देवाला तो धन्यवाद दिला. हालेलुया. दानियल 20 वचनात म्हणतो, दानियल म्हणाला देवाचे नाव युगानुयुग धन्यवादित असो, कारण ज्ञान बल ही त्याचीच आहे. ज्ञान देतोय तो, तुम्हाला बलवान बनवतो. हालेलुया. आमेन. 22 वचन, तोच प्रसंग व समय बदलतो. तुमच्या लाईफ मध्ये किती मोठा प्रसंग आला, किती मोठा वेळ आली, तर ती देव बदलून त्याला एक खूप सुंदर कुटुंब बनवतो. म्हणून तुमच्या कुटुंबात तुमचं लक्ष पाहिजे. तुमच्या बायकोकडे लक्ष पाहिजे, तुमच्या लेकरांकडे लक्ष पाहिजे, तुमच्या नवऱ्याकडे लक्ष पाहिजे, तुमच्या सासू सासऱ्याकडे लक्ष पाहिजे, तुमच्या आई वडिलांकडे लक्ष पाहिजे. प्रत्येकाच्या तारणासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. प्रत्येकाचं तारण साधणं हेच आमचं ध्येय. विश्वासणाऱ्याचं ध्येय काय? आमच्या परिवाराचं तारण झालं पाहिजे, क्षमा झाली पाहिजे. दानियल पुरा इस्रायल म्हणजे इस्रायल लोकांसाठी प्रार्थना करत आहे. इस्रायल लोकांसाठी लढत आहे तो. हालेलुया. गुलाम, हा गुलाम आहे. तुम्ही तर का गुलाम नाही, स्वतंत्र आहात म्हणे तुम्ही. रोम करसपत्र ह्याचा 8वा अध्याय मध्ये लिहिलेला आहे, तुम्ही स्वतंत्र आहात म्हणे. 8 वचन सांगते, 9 वचन सांगते, तुम्ही स्वतंत्र आहात म्हणे. तुम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही, तर सामर्थ्याचा अब्बा बापा म्हणून हक्क मारणारा आत्मा तुमच्यामध्ये काम करत आहे. हालेलुया. आमेन.
हालेलुया. 22 वचन काय म्हणतंय बघा, 21 वचन वाचतो अनेकदा. तोच प्रसंग व समय बदलतो, तोच राजांना स्थानपान अथवा स्थान भ्रष्ट करतो, तोच ज्ञानास ज्ञान देतो व बुद्धिमानास बुद्धी देतो. ज्याला राजा करायचा आहे देव त्याला राजा करतो. ज्याला काय एकदम कंगाल आहे त्याला उंच ठिकाणी नेऊन ठेवतो. जो देवाला उडत नाही, देवाच्या अगेन्स्ट वागतो, त्याला तो धुळीस पण मिळवतो. हालेलुया. धुळीला मिळवतो, हे लक्षात घ्यायचं, इथे लिहिलेलं आहे. आमेन. तो त्याला धुळीला पण मिळवतो. हालेलुया. बुद्धिमानास बुद्धी देतो आणि त्याला वर नेतो, ज्ञानास ज्ञान देतो. काय लई ज्ञान झालं, अति झालं तर त्याला खाली पण आणतो. हालेलुया. आमेन. 22 वचन, तो घन गूढ गोष्टी प्रगट करतो. तुमच्या लाईफ मध्ये छोट्या छोट्या घन गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत, तुम्हाला कळत नाहीये, त्या गोष्टी देव प्रगट करतो तुम्हाला. तुम्ही कधी जाणून पण घेतला नसाल. हालेलुया. हालेलुया. त्या तुम्हाला गोष्टी प्रगट करतो. म्हणून विश्वासणारे ब्रिलियंट का असतात? विश्वासणारे, येशूवर विश्वास ठेवणारे लोक ज्ञानी का होतात? विश्वासणारे चांगलं घर का सजवतात? विश्वासणारे का सकाळी प्राप्त काळी उठून प्रार्थना करतात? विश्वासणाऱ्या लोकांकडे देवाचा आत्मा काम करतो. विश्वासणाऱ्याकडे देव ज्ञान बुद्धी विवेक दिलेला आहे. जो माणूस देवाबरोबर चालतो हे घडतंय. जो आळशी बिलीवर्स आहे, देवाला म्हणजे मी ख्रिश्चन आहे, मी प्रार्थना करतोय, मी बायबल वाचतो म्हणणारा बिलीवर्स आहे, त्याच्या जीवनात काय बी देव करत नाही. हालेलुया. डेड बिलीवर्स तो. हालेलुया. आमेन. बघायचं तो काम तो घन व गूढ गोष्टी प्रगट करतो. अंधारात काय आहे ते त्याला ठाऊक आहे असते, त्याच्या जवळ प्रकाश असतो. बघितला देव कसा आहे? देव सगळ्या घन गोष्टी प्रगट करतो. अंधकारात काय आहे ते देवाला कळते, म्हणजे तो प्रकाश आहे, तो लाईट आहे, तुमच्या जीवनामध्ये आलेला आहे. तुमच्यातली जी अंधकारची गोष्ट आहे, तुमच्यातली निराशा, दुःख, संकट, जे तुम्ही पूर्णपणे तुम्ही कंगाल झालेले आहात, निराशामध्ये आहात, दुःखामध्ये आहात, संकटामध्ये आहात. काय लक्षात घ्या, तुम्हाला वाटतं मी जगणार नाही, काय हे असंच चालेल का, असंच चालेल का, असंच चालेल का, माझं काय होणार? देव तुमच्या लाईफ मधलं ते सगळे निराशा, दुःख, संकट काढून तुम्हाला एक चांगल्या ठिकाणी ठेवतो. प्रियानो. हालेलुया. आमेन. तो प्रकाश आहे, तुमच्या जीवनामध्ये आलेला आहे. हालेलुया. आमेन. 23 वचन, हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे उपकार मानतो व तुझे स्तवन करतो की तू मला ज्ञान बल ही दिली आहेत. बघितला, तुम्ही ज्या दिवशी म्हणताय का देवा मला ज्ञान दिलास, देवा मला बुद्धी दिलास, मला बळ दिलास, देव तुम्हाला आशीर्वाद देतो. तुम्ही जर म्हटला आमचा हा मुलगा ज्ञानी नाही, आमच्या नवऱ्याला बुद्धी नाही, त्याला कधी बुद्धी येत नाही, अहो तुम्ही स्वतः म्हणालाय त्याला बुद्धी नाहीये. माझी बायको शानी नाही हो, मग तुम्ही शानी, तुमची बायको शानीच नाहीये का? तुम्ही स्वतः कबूल करत आहात. इथे काय म्हणतो दानियल, हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे उपकार मानतो व तुझे स्तवन करतो की तू मला ज्ञान बल ही दिली आहे. कोण? देव. उपकार म्हणा, त्याचे उपकार म्हणा. तो ज्ञान बल देतो, दुसरा कोणी देत नाही. प्रियानो. हालेलुया. हालेलुया. आणि ज्यासाठी आम्ही तुला विनविले ते तू मला आता कळवले आहेस. आमचा प्राण जाणार होता, आम्ही मरणार होतो प्रभू, आमचा नाश होणार होता, पण तू ते स्वप्न प्रगट केलास. माझ्या पूर्वजांच्या देवा, अब्राहम, इसाक, याकोबाच्या देवा, तू मला प्रगट केलास. धन्य तुझं नाव. तू आम्हाला राजाची गोष्ट कळविली आहेस. किती अद्भुत आहे. हालेलुया. हालेलुया. कळत आहे का तुम्हाला?
देव त्याला प्रगट केला. आमेन. त्याला प्रगट केला. राजाला स्वप्न काय पडलंय ते प्रगट केलेलं आहे प्रियानो. हालेलुया. आपण वाचूया 24. यावर दानिएलच्या अर्यकास राजाने बाबेलाच्या ज्ञानी पुरुषांचा वध करण्यास नेमले होते. त्याचकडे जाऊन म्हणाला, बाबेलाच्या ज्ञानाचा वध करू नका. मला महाराजा पुढे म्हणजे मी त्यांना स्वप्नाचा अर्थ सांगतो. बघा 24 वचन आपण वाचूया. 24 लक्षात घ्या. 24 मध्ये काय म्हणतो बघा तो. ह्यावर दानिएल ज्या अर्योकास राजाने बाबेलाच्या ज्ञानी पुरुषाचा वध कराव्यास नेमले होते त्याच्याकडे जाऊन म्हणाला, बाबेलाच्या ज्ञानाचा वध करू नका. हालेलुया. ही साधी गोष्ट आहे काय? राजाची आज्ञा आहे. राजा सांगितला त्यांचा वध करा. ज्ञानी लोकांचा वध करा. तांत्रिक मांत्रिक काय जे आहे त्यांचा वध करा. पण दानिएल म्हणतो नको. मनुष्य हत्या करू नका. मारू नका. मला राजाकडे न्या. मी राजाला स्वप्नाचा अर्थ सांगणार आहे. लक्षात घ्या. स्वप्नाचा अर्थ कोण प्रगट केलाय? स्वर्गीय देव. हालेलुया. आमेन. बाबेलाच्या ज्ञानाचा वध करू नका. मला राजा पुढे न्या म्हणजे मी त्यांना स्वप्नाचा अर्थ सांगेन. बघा किती सामर्थ्य प्रियानो. आम्ही किती घाबरतो येशूबद्दल बोलायला, लोकांसनं देवाबद्दल बोलायला, तारणाबद्दल बोलायला, पापाविषयी बोलायला किती घाबरतोय. हालेलुया. काय होणार आहे? आम्ही एक दिवस मरणारच आहे की नाही? का राहणार आहे? आम्ही 500 वर्ष राहणार आहे काय? आपण मरणार आहे. आपण स्वर्गात जाणार आहोत हे शरीर सोडून. हालेलुया. आमेन. फक्त आत्म्याचा नाश करणाऱ्याला घाबरायचं. या शरीराला मारून जीवाचा हानी करणाऱ्याला घाबरायचं नाही. हालेलुया. आमेन. काय म्हटलेलं आहे बघा. त्या अर्योकाने दानिएला थारेने राजाकडे नेऊन म्हटले, महाराज, स्वप्नाचा अर्थ सांगणारा असा एक पुरुष बंदिवान करून आणलेला यहुद्यामध्ये मला आढळला आहे. बंदिवान करून आणला म्हणजे गुलाम धरून आणलेला एक माणूस आढळला आहे. बघा, देव तुम्हाला निवडलाय, तुम्हाला घेऊन आलाय. देव तुमच्याद्वारे कोणाचंही भविष्य उज्ज्वल करू शकतो. देव तुमच्याद्वारे कोणालाही आरोग्य देऊ शकतो. देव तुमच्याद्वारे कोणाचंही तारण करू शकतो. मरणाऱ्याला वाचवू शकतोय तुमच्याद्वारे. हालेलुया. तुम्ही देवासमोर उभे राहायला शिकला पाहिजे. दानिएल म्हणतो, मला घेऊन चला राजाकडे. कोणाचाही वध करू नका. मी आता राजाला सांगणार आहे स्वप्नाचा अर्थ. मी बोलणार आहे. आणि राजासमोर दानिएल उभा आहे. 25व्या वचनामध्ये प्रियानो काय म्हणून उभा आहे? गुलाम, धरून नेलेल्यातला एक माणूस. राजाकडे धरून नेलेल्यातला एक माणूस दानिएल उभा आहे प्रियानो. हालेलुया. 26 वचन. बेलेस्टर हे नाव मिळालेल्या दानिएलास राजाने म्हटले, मी जे स्वप्न पाहिले ते व त्याचा अर्थ मला सांगाव्यास तू समर्थ आहेस काय? बघा काय म्हणालाय तो. बेलतेश्वर हे नाव मिळालेला दानिएलास राजाने म्हटले, मी जे स्वप्न पाहिले ते त्याचा अर्थ मला सांगास तू समर्थ आहेस काय? दानिएल म्हणताय बघा 27 वचनामध्ये. दानिएलाने राजाला उत्तर दिले की महाराजाने रहस्य विचारले आहे ते ज्ञानी मांत्रिक ज्योतिष दैवज्ञ यांना महाराजांना सांगता येणार नाही का? या जगातले लोक कोण बी सांगणार नाही का? त्याला स्वर्गातला देव लागतोय. ईश्वर निर्माण केला देव लागतोय. तो ते स्वप्न पाडलेला आहे. तो स्वप्नात दृष्टांत दिलाय. त्याच्याकडनं कनेक्ट असणाऱ्यालाच तो प्रगट करणार, नाहीतर नाही. दानिएल म्हणतो नाही, तुझा अर्थ कोणी सांगणार नाही, फक्त एकच सांगणार आहे. बघा दानिएल काय म्हणतो 28 वचनामध्ये.
तरी हे रहस्य प्रगट करणारा देव स्वर्गात आहे. कुठे आहे आमचा देव? कुठे आहे? आम्ही कोणाकडे गेलं पाहिजे? माणसाकडे? समस्या घेऊन माणसाकडे गेलं पाहिजे काय? तुमचं कोर्टात कसलंही केस राहून दे, तुमची शेताची कसलीही केस राहून दे, तुमच्या समस्या राहून दे, तुम्ही कुठे गेलं पाहिजे? स्वर्गीय देव, स्वर्गातल्या देवाकडे गेलं पाहिजे. हालेलुया. दानिएल काय म्हणतोय? तरी रहस्य प्रगट करणारा देव स्वर्गात आहे. पृथ्वीवरच्या माणसांचं काम नाही, नाही, नाही. फक्त स्वर्गातला देव हे प्रगट करू शकतो, शकतो. हालेलुया. कोणी दुसरं करू शकत नाही. दानिएल म्हणतो हालेलुया, स्वर्गात आहे. आणि त्याने पुढील काळात काय होणार आहे हे नबुकदनेस्सर महाराजांना कळवले आहेत. आपले स्वप्न आपण बिछाण्यावर पडले असता आपल्याला झालेला दृष्टांत असा आहे. बघा, राजा सांगितलेलं नाही, पण दानिएलाला देव प्रगट केला. म्हणून तो म्हणतो दानिएलाला देव प्रगट केला. असं तांत्रिक मंत्रिक दैवज्ञ ह्यांना प्रगट होणार नाही, त्यांनी सांगणार नाही, त्यांना कळत नाही, त्यांच्या आवाक्याचं भैर आहे. अविश्वासू माणसाबरोबर देव बोलत नाही, विश्वासणाऱ्या बरोबरच देव बोलतो. हालेलुया. ह्यातला फरक. हालेलुया. 29 वचन वाच. महाराज, आपली गोष्ट असे की यापुढे काय घडणार हे विचारा. आपण बिछाण्यावर पडला असता आपल्या मनात आले आणि यापुढे काय होणार हे रहस्य प्रगट करणाऱ्या देवाने आपल्याला कळविले आहे. आता माझी गोष्ट अशी आहे की हे रहस्य मला प्रगट झाले आहे. ते मी काही इतर मानवापेक्षा अधिक बुद्धिमान आहे म्हणून नव्हे तर. बघा, दानिएल काय म्हणतो? मी काय सगळ्या माणसापेक्षा काय बुद्धिवान नाही आहे, लई शाना नाही आहे. माझ्यामध्ये देव आहे, माझा देव आहे. माझा देव हे प्रगट करायला आहे. दुसरी माणसं नाही. माणसासारखाच मी साधा आहे, मी मनुष्यच आहे. फक्त माझ्या देवाचं सहाय्य माझ्या बरोबर आहे. हालेलुया. आमेन. वाच पुढे. मानवापेक्षा अधिक बुद्धिमान आहे म्हणून नव्हे तर महाराजांना स्वप्नाचा अर्थ प्रगट व्हावा व आपणाला आपल्या मनातील विचार समजावे म्हणून झाले आहे. महाराज, आपण दृष्टांत पाहिला, त्यात एक मोठा पुतळा आपल्या नजरेस पडला. हा पुतळा भव्य व तेजपुंज असा आपणापुढे उभा होता. त्याचे रूप विक्राळ होते. त्या पुतळ्याचे शिर तुमच्या सोन्याची, त्याची छाती व हात रुपयाची, त्याची पोट व मांड्या पितळ्याच्या, त्याचे पाय लोखंडाचे व त्याच्या पावलाची काही भाग लोखंडाचा व काही मातीचा होता. आपण स्वप्न पाहत असता कोणाचा हात न लागता एक पाषाण आपोआप सुटला व त्या पुतळ्याच्या लोखंडी व मातीच्या पावलावर आदळून त्याचे फुटून तुकडे तुकडे झाले. तेव्हा लोखंड, माती, पितळ, रुपे व सोने याचा चूर्ण होऊन उन्हाळ्यातील भुसाप्रमाणे ती झाली. वाऱ्याने ती उडून गेली. त्याचा मागमूस राहिला नाही. त्या पुतळ्यावर आदळलेल्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली. हेच आपले स्वप्न. आता ह्याचा अर्थ राजाच्या हुजरास आम्ही सांगतो. 1 मिनिट. बघटला, स्वप्नाचा अर्थ सगळा दानिएलाने व्यवस्थित सांगितलेला आहे, प्रगट केला देव. आणि ते पुढे 36 वचनात काय म्हणतो बघा, हेच आपले स्वप्न. आता ह्याचा अर्थ राजाच्या हुजरास आम्ही सांगतोय. याचा अर्थ सांगणार आहे. पहिला स्वप्न सांगितला, स्वप्न तुम्हाला असं पडलं होतं. आता आम्हीच काय म्हणतोय स्वप्न, मावशी तुमच्यात पाणी आलं काय? हा मावशी, बैल आला काय? मग मावशी म्हणते होय. मग आता पुढे काय होणार हे लय इम्पॉर्टंट. राजा पाणी आलं सांगितला नाही, बैल आलं सांगितला नाही, झाड आलं सांगितला नाही. राजा म्हणतो तूच प्रगट करूच, तूच सांगायचं. लक्षात घ्या, दानिएलाला देव प्रगट केला. 37 वचन काय म्हणतं बघा, महाराज आपण राजाती राज असून आपल्याला स्वर्गीय देवाने राज्य, पराक्रम, बल, वैभव ही दिली आहे. त्याचा अर्थ काय?
राजा नबुकदनेसर राजा सगळ्या पृथ्वीवर प्रबळ झाला होता, त्याच्या तोंडीचा कोणी नव्हता. हालेलुया. असं त्याला देवाने बळ दिलेलं होतं. म्हणून दानिएलाने त्यांना सांगत आहे, महाराज आपण राज्यातील राज असून आपल्याला स्वर्गीय देवाने राज पराक्रम बल वैभव ही दिली आहेत. 38 वचन. आणि जिथे जिथे मनुष्य जातीचा निवास आहे तेथील वनपशु अंतराळातील पक्षी त्याने आपल्या स्वाधीन केले. आता त्या सर्वांवर आपणास सत्ता चालवण्यास दिली आहे. सुवर्णाचे शिर आपणच आहात. हालेलुया. बघटला दानिएला देव प्रगट केला. दानिएलाला देव प्रगट केला. काय दानिएला सगळ्या स्वप्नाचा अर्थ दानिएलाने त्याला समजावून सांगितला. नबुकदनेसर राजाला खरोखर सगळ्यावर देवाने आशीर्वाद देऊन ठेवलेलं होतं आणि तो सगळ्याकडे लढाई करत 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 विजय होत 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 गेला होता. आणि स्वप्न दानिएल त्याला सविस्तर सगळं पूर्ण स्वप्न त्याला समजावून सांगतो प्रियानो. आणि दानिएल सगळ्या होणाऱ्या गोष्टी त्याला सांगतो. शेवटी दानिएल काय म्हणतो बघा त्याला. आपण 46 आपण वाचूया 45 वचन. 45 वचन. आपण स्वप्नात असे पाहिले की कोणाचा हात न लागता त्या पर्वतापासून एका पाषाण आपोआप सुटला आणि त्याने लोखंड पितळ माती रुपे व सोने यांची चूर्ण केली. त्यावरून पुढे काय होणार हे तोर देवाने महाराजांच्या हुजुरास कळविले आहे. हेच आपले स्वप्न व त्याचा अर्थही निसंशय हाच आहे. तेव्हा नबुकदनेसर राजाने पालथे पडून दानिएला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याच्या पुढे नैवेद्य ठेवून त्याला धूप दाखवा अशी आज्ञा केली. काय म्हणाले बघा राजा. राजाने दानिएलास म्हटले, तुमचा देव खरोखर देवाती देव राज्य राजेश्वर आहे. काय म्हणालाय. हालेलुया. आमचा देव कोण आहे. राज्य राजेश्वर आहे. हालेलुया. उगीचच तो क्रूसावर मेला नाही. तुमचे आणि माझे सगळे पाप क्रूसावरती तो घेतलेले. लाल असणार आमचे सगळं पाप, सगळे पाप तो क्रूसावर घेतलेले. आम्ही स्वर्गात यावं, आम्ही मुलं बनावी, आमचे दुःख येशू पुसावं. आम्ही किती लोकांचं दुःख पुसतोय. आई जरा रागावली आम्ही तिला 2 दिवस बोलत नाही. बायको जरा रागावली 2 दिवस बोलत नाही. नवरा रागावला 2 दिवस बोलत नाही. मुलगा तोंड फिरून जातोय, सून तोंड फिरून जाते, पण येशू कधीही तोंड फिरवून जात नाही. नेहमी प्रेम करणारा येशू, तुमचे आणि माझे मुके घेणारा येशू क्रूसावरती गंगारामसाठी मेलेला आहे. हालेलुया. म्हणून बघा दानिएल काय म्हणत आहे ते. राजाने दानिएलास म्हटले, तुमचा देव खरोखर देवादी देव राज्य राजेश्वर आहे. तुम्हाला हे रहस्य प्रगट करता आले म्हणून तो रहस्य प्रगट करणारा देव आहे. हालेलुया. तो रहस्य प्रगट करणारा देव. तुम्हाला कोणाला विचारायला जायचं नाही, देव विचारायला जायचं नाही, करणी करणाऱ्याकडे विचारायला जायचं नाही. नाही, तुमचा देव तुम्हाला प्रगट करतो. बसा ऐका. तुम्हाला कोणाकडे जायचं नाही, लोक तुमच्याकडे येतात. तसं देवाकडे जीवन ठेवा. हालेलुया. मग राजाने दानिएला थोर पदात चढवले. बघितला. तुम्हाला कुठे चढवत्यात. तुमच्या ऑफिस मध्ये, तुमच्या नोकरीमध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या कामामध्ये देव तुम्हाला वरच्या पदावर नेमतो. प्रियानो, तुम्ही कोण आहात, तुमचं आयडेंटिटी कार्ड काय हे नाही, तुमचा देव तुमच्यात काय करत आहे ते लय महत्वाचं. हालेलुया. दानिएला मध्ये देव आहे. राजाने दानिएला थोर पदावर चढवले. 120 प्रांत अधिकारी मध्ये 3 कलेक्टर होते. त्यातला श्रेष्ठ कलेक्टर दानिएल आहे. लक्षात ठेवा. हालेलुया. 120 प्रांत अधिकारी, 2 कलेक्टर दानिएलला हिशोब द्यायचे. हालेलुया.
तुमच्या नोकरीत, तुमच्या प्रमोशनच्या आडवं कोण बी येत नाही. तुमच्या कामाच्या, तुमच्या बिझनेसच्या आडवं कोणी उभे राहत नाही. तुमच्या बरोबर जिवंत देव आहे. तुम्ही नेहमी वर जाणारे लोक आहात, खाली पडणारे नाही. विश्वासणारा खाली पडत नाही. विश्वासणारा नेहमी वरच्या पायरीवर जातो. हालेलुया, आमेन. मग राजाने दानिएलला थोर पदावर चढवले, मोठमोठी इनामे दिली. तुम्हाला मोठमोठे गिफ्ट देण्यात येईल. गाडी देण्यात येईल, बंगला देण्यात येईल, सोनं देण्यात येईल, नाणं देण्यात येईल, कपडे देण्यात येईल, बूट देण्यात येईल, चांगलं घड्याळ देण्यात येईल. हालेलुया. कोणी कमी समजू नका, जळू नका. त्याला गाडी दिले, त्यालाच दिले म्हणून जळू नका. कपडे दिले, जळू नका. देव तुमचा देणारा परमेश्वर आहे. गिफ्ट देणारा परमेश्वर आहे. मोठमोठे इनामे देणारा परमेश्वर आहे. तुम्ही कल्पना पण करू शकत नाही एवढा अद्भुत देणारा परमेश्वर तुमचा देव आहे. हालेलुया. मग राजाने दानिएलला थोर पदावर चढवले, त्याला मोठमोठी इनामे दिली, सगळ्या बाबेल परंगण्याची सत्ता दिली आणि त्याला बाबेलाच्या सर्व ज्ञानाचा प्रमुख अध्यक्ष केले. हालेलुया. तुम्हाला तुमच्या मंडळीत, तुमच्या घरामध्ये एक मोठं स्थान असणार. तुम्ही एक चांगल्या पदावर असणार. लोकांकडे बघू नका, लोकांकडे बघू नका. त्यांची सोच लई कमी असते. लक्षात आला. नेहमी निगेटिव्ह, वाईट विचार काय भरलेले आहेत लोक. त्यांच्याकडे बघू नका. देव तुम्हाला कुठल्या पायरीवर ठेवला, देव काय गिफ्ट देत आहे, देव कसं तुम्हाला कपडे पुरवत आहे, अन्न पुरवत आहे. हालेलुया. त्या देवाचा आभार माना. शेवटी वाचतो बघा 49 वचन. राजाने दानिएलाच्या विनंतीवरून शद्रक, मेशक, अबेदnego ह्यांना बाबेल परंगण्याचा कारभार सांगितला. पण दानिएल राजाच्या दरबारी असे. बघितला, राज्य दरबारी असे म्हणे. हालेलुया. प्रियानो, तुम्ही आणि मी जिवंत देवाची आराधना करणारे लोक आहोत. आम्ही मेलेल्या देवाची आराधना करत नाही. आमचा देव जिवंत आहे. तो महिमेश योग्य, आराधनेश योग्य. हालेलुया. भुकेलेला अन्न देणारा, कपडे देणारा, सांत्वन करणारा, दुःख पुसणारा. हालेलुया. आरोग्य देणारा, लंगड्याला चालवणारा, आंधळ्याला दृष्टी देणारा, बहिऱ्याला ऐकायला लावणारा देव येशू, तोच आमचा देव आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातल्या महान पिता, माझ्या बंधू बहिणी, लेकरा, कोण हा संदेश ऐकणार, त्या सगळ्यांना त्यांच्या घरातली जे परिस्थिती आहे ते प्रगट कर देवा. दानिएल सारखा देवा, त्यांनी त्यांच्या कुटुंबात हा संदेश ऐकून सुधरावा, चिन्ह चमत्कार व्हावा, मोठे मोठे इनाम त्यांना मिळावे, मोठमोठ्या हुद्द्यावर प्रमोशन देवा, बिझनेस मध्ये, कामामध्ये, शेतीवाडीमध्ये, गोराढोरामध्ये त्यांनी उन्नत स्थानामध्ये जावं देवा. येशूच्या नावात प्रत्येकाला आरोग्य मिळवून दे देवा. हा संदेश ऐकताना प्रत्येकावरती आरोग्य येऊन दे प्रभू येशू. तुझ्या 39 मारलेल्या प्रत्येक फटक्याने आरोग्य मिळवून दे. दे बाप्पा, पती पत्नीमध्ये देवा, लेकरांच्या मध्ये, सासू सुनेमध्ये एकता येऊन दे देवा. प्रार्थनामय जीवन वाढवून दे देवा. या संदेशाद्वारे त्यांना प्रगट कर परमेश्वरा. तू देव आहेस. येशूच्या नावामध्ये आमेन.